नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल होण्यासाठी तुम्हाला नवीन विहिरीसाठी अनुदान दिलं जातं. जुनी विहीर दुरुस्ती करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अनुदान दिलं जातं. इनवेल बोरिंगसाठी सुद्धा अनुदान दिलं जातं. तुम्हाला पंप संच म्हणजेच मोटर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अनुदान मिळतं. तसेच वीज जोडणी असेल, शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण असेल, सूक्ष्म सिंचन संच असेल, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल इत्यादीसाठी तुम्हाला या योजनेतून अनुदान दिलं जातं. मित्रांनो, तुम्हाला नवीन विहिरीसाठी किती अनुदान दिलं जातं, जुन्या विहिरीसाठी सुद्धा किती अनुदान दिलं जातं, तसेच इतर बाबींसाठी सुद्धा किती अनुदान दिलं जातं आणि मित्रांनो, तुम्हाला हा अर्ज कुठं आणि कसा करायचा आहे, कागदपत्र कोणकोणती लागतात, या योजनेमध्ये कोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात, तर संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत. अर्ज कुठं आणि कसा भरायचा आहे आपण हे सुद्धा इथं बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल व ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. आता मित्रांनो, इथं अनुदानाची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला कोणत्या योजनेसाठी किती अनुदान दिलं जातं. तुम्हाला जर नवीन विहीर खोदायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 2,50,000 रुपये एवढं अनुदान दिलं जातं, म्हणजेच 2.5 लाख रुपये. जुन्या विहिरीची दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला 50,000 रुपये अनुदान दिलं जातं. तसेच तुम्हाला इनवेल बोरिंगसाठी 20,000 रुपये अनुदान दिलं जातं. पंपसंच 20,000 अनुदान आणि 10 अश्वशक्ती क्षमतेच्या म्हणजे 10 एचपीच्या मोटरपर्यंत तुम्हाला 100% अनुदान हे दिलं जातं. तसेच वीज जोडणी आकार 10,000 रुपये दिले जाते आणि शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी तुम्हाला 1 लाख रुपये अनुदान हे दिलं जातं. तसेच सूक्ष्म सिंचनमध्ये ठिबक सिंचन संच 50,000 रुपये अनुदान आणि तुषार सिंचनसाठी 25,000 रुपये तुम्हाला इथं अनुदान दिलं जातं. तसेच यामध्ये पॅकेज सुद्धा आहेत. नवीन विहीरमध्ये तुम्हाला कोणकोणते पॅकेज आहेत तर तुम्ही ते सुद्धा इथं बघू शकतात. या पॅकेजमध्ये नवीन विहीर पंप संच, वीज जोडणी आकार तसेच सूक्ष्म सिंचन संच आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोरिंग यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि जुनी विहीर दुरुस्ती पॅकेजमध्ये तुम्हाला यामध्ये जुनी विहीर दुरुस्ती पंप संच, वीज जोडणी आकार तसेच सूक्ष्म सिंचन संच आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोरिंग यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी या पॅकेज अंतर्गत शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्यात येते. तसेच मित्रांनो, आता तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पात्रता काय आहेत, कोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात, तर हे महत्त्वाचे काही 13 पॉईंट देण्यात आलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकतात. व्यवस्थित ऐका, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. लाभार्थी अनुसूचित जाती नवबद्ध शेतकरी असावा. त्यानंतर जात प्रमाणपत्र असावे. नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी किमान 0.40 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी तुमच्याकडे 1 एकर जमीन असणं गरजेचं आहे. सामूहिक शेतजमीन किंवा सामूहिक जर तुमची शेतजमीन असेल तर ती तुमच्याकडे कमीत कमी 1 एकर तरी असणं गरजेचं आहे. त्यानंतर इतर घटकांसाठी किमान 0.20 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे. म्हणजेच अर्धा एकर तुमच्याकडे जमीन असणं गरजेचं आहे. त्यानंतर कमाल शेतजमीन ही 6 हेक्टर पर्यंत आहेत. म्हणजे तुम्हाला 6 हेक्टर पर्यंत हे अनुदान घेता येतं. त्यानंतर 7-12 उतारा आणि 8 उतारा आवश्यक आहेत. आधार कार्ड आवश्यक आहेत. त्यानंतर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे. स्वकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येते. त्यानंतर वार्षिक उत्पन्न हे तुमचं 1,50,000 पेक्षा कमी असावे. जर तुमचं उत्पन्न हे वाढीव असेल, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे तर हे 1,50,000च्या आतच असणं गरजेचं आहे. 1 लाख असो किंवा 1,25,000 असो किंवा 50,000 असो, कितीही असो, परंतु 1,50,000च्या आत असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, तहसीलदार यांचा लागणार आहे आणि त्यावरती तुमचं उत्पन्न हे 1,50,000 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ग्रामसभेची शिफारस सुद्धा आवश्यक आहे. तर इत्यादी पात्रतेच्या ज्या काही अटी आहेत तर त्या आपण इथं बघितलेल्या आहेत. आता इथं अर्ज करण्याची प्रक्रिया ही कशी असणार आहे तुम्ही बघू शकता. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. तुम्हाला इथं वेबसाईट देण्यात आलेली आहे. तुम्हाला
महाडीबीटी फार्मर या साईटवरती येऊन तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे हे जर जमत नसेल तर आपल्या चॅनलवरती सुद्धा लवकरच तो सुद्धा व्हिडिओ येणार आहे. तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, त्यानंतर इथं ऑनलाईन अर्ज भरल्यावर लाभार्थ्याची निवड ही लॉटरी पद्धतीने होते. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहेत. सर्व जी काही कागदपत्रे बघितलेली आहेत आपण, जे काही डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले आहेत, तर ही कागदपत्र आपल्याला अपलोड करावी लागतात. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. तसेच मित्रांनो, आता तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्र कोणकोणती लागतात, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता तुमचा 7/12 उतारा आणि 8 उतारा लागतो. त्यानंतर 6D उतारा म्हणजेच आपण त्याला फेरफार सुद्धा म्हणतो. जमीन तुमच्या नावावर कशी झाली आहे तर त्याचा सुद्धा फेरफार तुम्हाला इथं द्यायचा आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र, तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, आधार कार्डची छायांकित प्रत लागणार आहेत आणि बँक पासबुकची सुद्धा छायांकित प्रत तुम्हाला इथं द्यायची आहेत. मित्रांनो, एवढी डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबद्ध शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी संधी आहे, ज्यामुळे त्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक साधन संपत्ती उपलब्ध करून देण्यात येते, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. तरी सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विहित पद्धतीने अर्ज करावेत. प्रशासनाच्या या योजनेतून आपल्या शेतीला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन होण्यासाठी प्रयत्न करावेत. तर मित्रांनो, आपण इथं सविस्तर संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तुम्हाला अर्ज कुठं आणि कसा करायचा आहे, कोणत्या नवीन विहिरीसाठी किती अनुदान दिलं जातं, जुन्या विहिरीसाठी सुद्धा किती अनुदान दिलं जातं, कोणत्या साईटवर तुम्हाला अर्ज भरायचा आहे, कागदपत्र कोणकोणती लागतात, इथं पात्रतेच्या अटी काय आहेत, म्हणजे कोणता लाभार्थी लाभ घेऊ शकतो. तर संपूर्ण माहिती आपण इथं व्यवस्थित समजून घेतलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ही मदत केली जाते. तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे हे जर माहित नसेल तर आपल्या चॅनलवरती सुद्धा तो सुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज सुरू झालेले आहेत तुम्हाला. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया असाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.